हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जाओ. तर आजचा टॉपिक आहे की मूल होत नाहीये, त्यासाठी ताई नक्की कोणत्या सेवा केल्या पाहिजेत? काय केलं पाहिजे? कोणती पारायणं केली पाहिजेत? असे खूप प्रकारचे प्रश्न आलेले आहेत आणि हा रिक्वेस्टेड व्हिडिओ प्रियंका ताई आहेत ज्यांनी आपल्याला लाईव्हवरती येतात आणि त्यांनी मला विचारलेलं, "ताई प्लीज मला सेवा सांगा." आपण सेवा घेतल्यात ताई आणि ह्या सेवा केंद्रातून आपण घेतो. आपण वैयक्तिक घेत नाहीये किंवा वैयक्तिक मलाही काही जास्त आयडिया नाही आहेत. पण जितक्या सेवा मी घेते आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला ह्या सेवा दिलेल्या आहेत. ज्यांना खरंच ज्यांना मुलं होत नाहीये, ज्यांना सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात. मी खूप लोकांचं बघितलंय, माझे जे फ्रेंड्स वगैरे आहेत, नातेवाईकांमध्ये पण बघतेय, की खरंच हे बोलणं जितकं सोपं आहे, तितकं खरंच ह्या गोष्टी खूप कठीण असतात. जे त्यातून सर्व्हाईव्ह करतात, त्यांनाच माहिती असतं, की काय प्रॉब्लेम्स असतात, काय असतं. आपण फक्त बोलतो, की "अरे हां, ह्यांना इतक्या वर्ष मूल झालं नाही, त्यांना तितक्या वर्ष." हे आपल्याला बोलणं इझी वाटतं, पण त्या जागेवर जे असतात ना, त्यांना तो सिच्युएशन आणि तो टाईम खूप बेकार असतो. त्यामुळे मी हे वैयक्तिक आता तुम्हाला हे मला माहिती आहे, की फक्त माझे हेच व्हिडिओ बघत नाहीत, ज्यांना मुलं होत नाहीयेत किंवा ज्यांची प्रॉब्लेम आहे ते नाही, अदरवाईज पण बघतात. पण खरंच सांगते, आपण स्वामी भक्त आहेत आणि माझे खूप स्वामी भक्तच व्हिडिओ जास्त बघतात. पण कधीही कोणाला हिणवू नका, हे मी पहिलं सांगेल ह्या टॉपिकवरती. मी सेवा सांगतेच, बट मला हे सांगायचं होतं, आपण कधी-कधी हिणवतो, की "अरे, तुम्हाला इतकं वर्ष लग्नाला झाले, अजून मूल नाही, हे नाही, ते नाही." हिणवू नका. ज्याचे त्याचे प्रॉब्लेम ज्याचे त्याचे दुःख त्यांना माहिती असतं. ते त्यांच्या हातात बिलकुल नसतं. त्यांच्या हातात असतं तर त्यांनी कधीच बाल ठेवून पुढे सगळ्या प्लॅनिंग व्यवस्थितरीत्या केली असतं. पण कधीही कोणाला हिणवू नका, किती वर्ष झालं, हे झालं, असं कधीही बोलू नका. आपल्याला चांगलं बोलता नाही आलं, तर वाईटही बोलू नका. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आपण स्वामी सेवेकरी आहेत, त्याच्यामुळे कधीही कोणाला एवढं बोलू नका, एवढंच. बाकी सेवा सांगते. सेवा ह्या दिल्यात की तुम्ही गुरुवारपासून ह्या सेवा करायच्या आहेत. गुरुवारी, कोणत्याही गुरुवारी असं नाहीये, की हाच महिना घ्या, तोच महिना घ्या. जो तुम्हाला महिना योग्य वाटेल, जो दिवस जो योग्य वाटेल त्याप्रमाणे आहे. पण मी वैयक्तिक सांगते, जसं काकींनी सांगितलं, तुम्ही गुरुवार घेतला तर अतिउत्तम. गुरुवारच्याच ह्या सेवा केल्या जातात. आपल्याला ही सेवा दत्त महाराजांची दिली आहे. दत्त महाराजांचा अतिप्रिय वार हा गुरुवारच आहे आणि त्यांचा वारच गुरुवार आहे. तर तुम्ही गुरुवारची ही सेवा केली तर अतिउत्तम. तुम्ही ही सेवा 11 गुरुवार किंवा 21 गुरुवार करू शकता. तुम्हाला ही सेवा अगरबत्तीवरती करायची. सर्वात प्रथम सकाळी, मी तर बोलेन तुम्ही गुरुवारीच करा. मी माझं वैयक्तिक मत मी दर टाईमालाच सांगत असते, की तुम्ही गुरुवारीच सेवा करा. 11 गुरुवार करा, 21 गुरुवार करा किंवा तुम्ही 2 महिने, 1 महिने किंवा 3 महिने इतक्या मोठे तुम्ही घेऊ शकतात. हे बघा, प्रचिती येत नाही तोपर्यंत तर करा. माझं हे म्हणणं असतं, नुसतं प्रचिती येईचपर्यंत नाही, त्याच्या पुढेही सेवा करा. हे बघा, आज दुपारी जेवलो का आपण संध्याकाळी जेवत नाही का? जेवतोच ना. तशा प्रकारे नुसतं आत्ता खाल्लं म्हणून होत नाही. पुढे ही सेवा करत राहा. इव्हन भेटलं ना, माझं हेही म्हणणं असतं, तुमची इच्छा पूर्ण झाली ना, त्याच्यानंतरही स्वामींचं नामस्मरण किंवा कोणत्याही देवाचं जे काही करत असाल, ते करायला विसरू नका. झालंच, सांगण्याचं तात्पर्य होतं, बाकी काही नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं 3 महिने किंवा 2 महिने किंवा 1 महिने कधीही पूर्ण तुम्ही करू शकता. म्हणजे रोजच करू शकता. असं एक दिवस पण स्किप न करता तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला रोज जमत नसेल, काही-काही घरात 2-2 लेडीज असतात, मग प्रॉब्लेम्स होतात, की आम्ही हे कसं करू, आम्ही ते कसं करू, लेडीज प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यामुळे हो, वैयक्तिक सुतक, सुयार आहेत, अशा खूप गोष्टी आहे. बघा, जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने कोणतीही सेवा करतो ना, तेव्हा स्वामी महाराज किंवा दत्त महाराज खूप अडचणी घालतात. मला माहिती आहे. मी स्वतः अनुभवलं आहेच. इव्हन माझे जे लाईव्ह जे मित्र-मैत्रिणी येतात, तेही सांगतात, की "ताई, आम्ही आज पारायण करत होतो, तर अशा अडचणी आल्या. आम्ही असं करत होतो, तर अशा अडचणी." तुम्हाला सांगू, जास्त अडचणी कधी येतात, जेव्हा आपली ती पूर्ण इच्छा करायची असेल ना, तेव्हा स्वामी महाराज अडचणी देतात, की "आत्ता बघू, आता तू काय करणार? त्यातून भागणार की तू तू सेवा करणार?" असं. तर सेवा करा. आणि खरंच सांगते, मी ना, एक खरं सांगते, दत्त महाराजांचं म्हणा किंवा स्वामी महाराजांचं आपण जेव्हा पारायण किंवा जेव्हा संकल्प सोडतो, त्यानंतरच्या काळामध्ये नक्कीच जे आता ही सेवा करणार आहात, त्यांनी नक्की सांगा. बघा, तुम्हाला इतक्या अनेक अडचणी येतील ना, का ती सेवा कोणतरी किचकिच करणार किंवा काहीतरी होणार, नाहीतर काहीतरी होतं आणि आपल्या ना त्या सेवा आपल्या थांबतात. आपल्याला
जे विचार आहेत ना, ते इकडे-तिकडे आपण कोणतीही सेवा करताना विचार इकडे-तिकडे जातात. तर तशा प्रकारे होऊन देऊ नका. एकच धरा, की मला जे मिळवायचे ते मी मिळवल्याशिवाय राहणार नाही. हां, आता सेवा कशी करायची? तुम्ही गुरुवारीच घ्या मी सांगितल्याप्रमाणे. गुरुवारी घ्या. गुरुवारी उठल्यानंतर अंघोळ, केसं वगैरे धुवून वगैरे लेडीजच करणार आहे मला माहितीच आहे. तर ते सगळं झाल्यानंतर तुमचे जे नित्य कामं घरातले असतील ते करा. कारण की खरं सांगू लेडीजचा हा प्रॉब्लेम असतो. घरातली कामं सोडून ते पुढच्या सेवा करत असतील तर त्या सेवेकडे लक्ष लागत नाही. माझं हे राहिलंय, माझं ते राहिलंय, माझं मुलांचं राहिलंय किंवा माझ्या मिस्टरांचं राहिलंय. असं खूपदा काय-काय गोष्टी होतात. त्याच्यामुळे वैयक्तिक सांगते घरातली कामं करून घ्या आणि त्याच्यानंतर ह्या सेवेला सुरुवात करा. ज्यांना मुलं नाहीये त्यांनी वाईट वाटून घेऊ नका. ही सेवा केल्यानंतर होणारच आहे सगळं तुमच्या मनासारखे आणि ही सेवा काय असं नाहीये ज्याला मुलं नाहीयेत त्यांनीच केलं पाहिजे. ज्यांची इच्छा दुसरी काही असेल त्यांनीही केली तरी चालेल. मी काकींना पुन्हा एकदा विचारलं, की हां, ही सेवा फक्त त्यांच्यासाठीच आहे का? नाही. तुम्ही दोन्हीही करू शकता. पण स्पेशली ही सेवा अशी मानली जाते, की गुरूंची सेवा ही ज्यांना मूल होत नाहीये, ज्यांना होण्याची इच्छा आहे आणि त्यांना सेवा करायची असेल, तर त्यांनी ही सेवा करावी. तर मी तुम्हाला म्हणून ही सेवा सांगते. आता ही सेवा करते मी तुम्हाला सांगितलं अंघोळ वगैरे करून तुमचे काही दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. पण हां, 12 ते 12:30 पर्यंत कोणतीही सेवा करायची नसते. 12 ते 12:30च्या दरम्यान दत्त महाराज भिक्षा मागायला जातात. तेव्हा कोणतीही सेवा केलेली रुजू होत नाही. पुन्हा एकदा सांगते तुम्ही पहाटे 5 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून प्रदोष काळापासून सुरुवात केली, की संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत केली तरीही चालतंय. पण 12 ते 12:30 पर्यंत कोणतीही सेवा करू नका. सेवा कशी करायची हे आता सांगते. सर्वात पहिलं देव्हाऱ्याच्या समोर चौरंग किंवा पाट घ्या. त्याच्यावरती स्वच्छ असा पिवळाच रुमाल अंथरा किंवा पिवळ्या कलरचंच वस्त्र अंथरा किंवा ब्लाउज पीस असतो तो अंथरा. पण पिवळंच दत्त महाराजांना पण इतकंच पिवळा कलर प्रिय आहे, तर तुम्ही पिवळ्याच कलरचं अंथरलं तर अतिउत्तम. गुरुवार आहे, नक्की करा. त्याच्यानंतर दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती ठेवा, नसेल तरीही चालेल. तुम्ही त्या जागेवर एक म्हणजे खायची जी पानं असतात ते घ्यायचं असतं आणि त्याच्यावरती सुपारी घ्यायची असते आणि ती स्वामी महाराजांची एक काढायची असते, एक दत्त महाराजांची काढायची असते आणि एक विघ्नहर्त्यांची आपल्या काढायची असते. अशा प्रकारे 3 मांडणी करायच्या असतात. ह्या 3 सुपाऱ्या काढून 3 खायची पानं ठेवून त्याच्यानंतर ही तुम्हाला सेवा करायची आहे. सर्वात प्रथम तुम्हाला जे खडीसाखर ठेवायची असेल तर खडीसाखर ठेवा. पण मी तुम्हाला खरं सांगू ह्याच्यासाठी नैवेद्य सांगितलेलं काकींनी. तुम्हाला जमल्यास तर नक्की करा. पिवळ्या कलर म्हणजे जे असतात ना त्या प्रकारचेच म्हणजे आपली पिवळी शेव असते आपली आमच्याकडे इथे घाटकोपरमध्ये बुंदीची सेव भेटते. ती पिवळ्या कलरची बुंदी पण पिवळी असते. तर तशा प्रकारे मसूर हे स्पेशली त्यांनी नाव सांगितले. जिलेबी किंवा लाडू बेसनाचे हे सगळं तुम्ही अशा गोष्टी ठेवू शकता. जर तुम्ही ठेवलं तर अतिउत्तम. जे त्यांना प्रिय आहे ते आपण त्यांना जसं आपल्याला जे प्रिय आहे ते आपल्याला ते देणारच आहे. तसं त्यांना जे प्रिय आहे ते आपण दिलं तर काय होते? असं नैवेद्य आपण दाखवतो. तर हे अशा पहिला हा नैवेद्य दाखवा. जेव्हा तुम्हाला ही सेवा करायच्या आधी तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचे. पिवळ्या कलरचंच होईल तितकं मी बोलेल. बघा आत्ताही मी तुम्हाला नावं मेन्शन केलेली आहेत किंवा पिवळे पेढे भेटतात ते दाखवा. जे शक्य असेल यथाशक्ती तुमचे काय असेल तशा प्रकारे तुम्ही ठेवा. आणि पहिल्याच दिवशी तुम्हाला मांडणी करायची. नंतर तुम्ही मांडणी नाही केली तरी चालेल. पण उद्यापन मात्र मोठं करा. कारण की उद्यापन थाटामाटातच करायचं हे सांगण्यातच आलेलं आहे. कारण की तुमची तोपर्यंत इच्छा पूर्णच झाली असणार. ही गॅरंटीच आहे. असो अशा प्रकारे आणि मग नंतर ते तुम्ही मांडणी केल्यानंतर तुम्ही बसायला आसन घ्या. आसन बसण्यावरती एवढीच मांडणी छोटी आहे, दुसरं काही नाहीये. मी तुम्हाला पुन्हा सांगते विघ्नहर्ता आणि आपलं एक आपले स्वामींचं आणि दत्त महाराजांचं इथे कुलदेवताचं काहीच नाही. मी पुन्हा काकींना विचारलं कुलदेवताचं काही ठेवायचंय वगैरे का? तर ते म्हटले नाही. ही 3 पानं ठेवली तरी चालेल. ज्याची इच्छा असेल कुलदेवताचा डाग-बीग असतोच सगळ्यांच्याच घरी. तुम्हाला ठेवायचं तर ठेवा. पण कुलदेवताचं त्यांनी मला सांगितलं नाही. पण तुम्ही ही सेवा करतेली ठेवा. तुमची इच्छा असेल तर नक्की ठेवा. जर फोटो, मूर्ती, काही डाग वगैरे असेल तर तुम्ही ठेवू शकता. तशा प्रकारे आणि सर्वात प्रथम कारण की आपण ही दत्त महाराजांची सेवा करतोय. स्पेशली आपण ही दत्त महाराजांची सेवा करतोय. दत्त महाराज खरंच मी खूप लोकांचा अनुभव ऐकलाय. तो अनुभव मी नंतर शेअर करते. पहिल्या व्हिडिओकडेच आपण कंटिन्यू करू नाहीतर तुमची लिंक तुटेल. काय सांगायचं होतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आसन म्हटले, आसन घ्या, बसा त्याच्यावरती. एवढी छोटीच मांडणी आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक तांब्या घ्या किंवा ग्लास घ्या, त्यात पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये चमचा ठेवा. एक छोटा प्लेट घ्या. तुम्हाला संकल्प कसा सोडायचा आहे मी दर टाईमाला सांगितले तरी पुन्हा सांगते. काही नवीन जे असतात जे आपल्याबरोबर आता जॉइन झालेले त्यांना माहिती नसतं म्हणून मी पुन्हा सांगते. एक प्लेट घ्यायची.
प्लेट घ्यायची, ती खाली ठेवायची. त्याच्यानंतर हात घ्यायचा, आपला उजवा हात घ्यायचे, तांदूळ घ्यायचे, हळद, कुंकू आणि फूल घ्यायचं आणि एक वाटीत जे पाणी घेतलंय ते आपण चमच्यानी ह्याच्यावर सोडायचं. सोडायच्या आधी स्वतःचं पहिले नाव सांगायचं. आता माझं नाव मी सांगते पुन्हा प्रतीक्षा गणेश जगताप. त्यानंतर आपलं कुलदेवताचं नाव सांगायचं. माझं ज्योतिबा आहे, तुम्ही तुमचं जे असेल ते कुलस्वामिनीचं नाव सांगायचं. कधीही सांगते दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची किंवा कोणतंही पारायण करायचं असेल ना, सर्वात प्रथम आपलं नाव, आपल्या कुलदेवाचं नाव आणि कुलस्वामिनीचं नाव आणि गोत्र खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे हे सांगितल्याची सेवा आहे. तुमचा संकल्प सिद्धीत जात नाही. होईल तितकं पुन्हा पुन्हा सांगते. बघा, माझं नाव प्रतीक्षा गणेश जगताप, त्याच्यानंतर माझ्या कुलदेवताचं नाव ज्योतिबा, त्यानंतर कुलस्वामिनीचं नाव तुळजाभवानी माझी आई आणि त्याच्यानंतर आपलं गोत्र सांगायचं असेल, गोत्र ज्याला माहिती आहे त्यांनी गोत्र सांगा. मी गोत्र सांगणार नाही, गोत्र कधीच कोणाला सांगू नये. मग गोत्र नसेल माहिती तर कश्यप गोत्र लावतात हां, तर कश्यप गोत्र तुम्ही लावू शकता. माहिती असेल त्यांनी लावा, ज्याला माहिती नसेल त्यांनी कश्यप गोत्र लावायचं आणि ते पाणी आहे ते हळू त्या प्लेटमध्ये सोडायचं आणि जो चमचा असतो त्याने हळू हे करायचं आणि संकल्प सोडायचा. अशा प्रकारे हा संकल्प किती दिवसाचा करताय, कशासाठी करताय, काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं बोलायचे. ते पाणी तुम्ही जेव्हा थोडं-थोडं टाकताय, तेव्हा तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगायचे दत्त महाराजांना आणि दत्त महाराजांना कळकळून विनंती पण करायची, की मला ह्या सेवेची लवकरात लवकर प्रसिद्धी मिळू द्या. जे काही तुम्ही प्रॉब्लेम फेस केले त्याविषयी खरंच सांगा. मला माहिती आहे महिलांनी जे केलेलं असतं ना, ते कोणीच केलेलं नसतं. त्याच्यामुळे वैयक्तिक तुम्हाला सांगते, तोच तो क्षण आहे तुमचा. पहिल्या दिवशी मांडणी करून दत्त महाराज तुमच्या समोर बसलेले आहेत. तुम्हाला जे काही मनातलं सांगायचंय ते तुम्ही सांगा आणि त्याच्यानंतर हा संकल्पच सर्वात मोठा होता. कारण की संकल्पामध्येच दत्त महाराज तुमच्या समोर बसलेले आहेत. तुम्ही जो आहे तो नैवेद्य दाखवलेला आहे, त्यातच तुम्ही मिळवलेलं आहे. तेव्हाच तुम्ही सगळं आहे ते सांगा. हे झालं तुमचा नैवेद्य संकल्प. त्याच्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची. त्या दिवशी तुम्हाला 2 अगरबत्त्या लावायचे. 2 अगरबत्त्या लावून त्या समोर ठेवायची. एक प्लेट ठेवायची त्याच्या खाली. त्या अगरबत्तीची जी उदबत्ती असते, जी विभूती असते, आमच्याकडे विभूती बोलली जाते किंवा राग बोलले जाते. दोन्ही प्रकार तुम्हाला जे तुम्हाला समजेल तसं. विभूती किंवा राग जी पडते ती खाली प्लेटमध्ये पडून द्यायची अशा प्रकारे आणि ती अगरबत्ती 2 लावायच्या आणि ती पूर्ण संपेपर्यंत हां, तर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, तर तुम्हाला मंत्र श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणायचा आहे. पुन्हा एकदा सांगते श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. कोणता मंत्र म्हणायचा आहे? श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि अगरबत्ती संपल्यानंतर तुम्हाला ज्या आसनावरून आहात तिथून उठायचं आणि जी विभूती आहे, जी जी राख पडलेली आहे, जी विभूतीची, जी अगरबत्तीची राख पडली, ती तुम्हाला स्वतःच्या डोक्याला इथे लावायची, तोंडात थोडी टाकायची. नाभी असते आपली, तिथे लेडीजनी लावायचं आणि जेंट्सला म्हणजे तुमचे जे पुरुष म्हणजे मिस्टर आहेत, त्यांना त्यांच्याही नाभीला लावायचे, तोंडात त्यांना द्यायची थोडीशी इतकी चिमूटभर तरी अशी थोडी-थोडी द्यायची आणि त्या दादांनाही लावा म्हणजे तुमचे जे मिस्टर आहेत त्यांना लावा आणि ही तुमची सेवा आहे. अशा प्रकारे ही सेवा आहे. तुम्हाला जमल्यास पहिल्या दिवशी नैवेद्य जो काही बनवा, ह्या संध्याकाळच्या नैवेद्याचं काही नाही, पण सकाळचं मी तुम्हाला नैवेद्य सांगितलं तो पिवळ्या कलरचाच पाहिजे. संध्याकाळी तुम्हाला जो नैवेद्य तुम्ही जे घरी ग्रहण करणार आहात तोच तुम्ही नैवेद्य दाखवा आणि उपवास वगैरे धरायचा असं काही नाही. ज्याची इच्छा असेल त्यांनी धरा, पण असं कुठेही सांगितलं नाही. मी विचारलं काकींना पुन्हा पुन्हा उपवास वगैरे धरायचा आहे का? तर नाही, उपवास वगैरे धरायचा नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही उपवास धरायचे तर धरा, नाही धरायचे नाही. पण श्रद्धेने आणि विश्वासाने नक्की ही सेवा करा. एवढीच इतकी सोपी आहे. तुम्हाला जमल्यास बघा, ह्या गुरुवारी सुरुवात केली का तुम्ही 11 गुरुवार बोलताय. 11 गुरुवार जरी बोलत असाल तर त्यातला मधला कालावधी आहे. तुम्ही दर गुरुवारी अशी मांडणी करायची असं काही नाही. फक्त पहिल्याच गुरुवारी तुम्हाला मांडणी करायची किंवा जो पहिला दिवस असेल त्या दिवशीच तुम्हाला मांडणी करायची. त्यानंतर तुम्ही मांडणी नाही केली तरी चालेल. तुम्हाला उद्यापन मोठं करायचंय. उद्यापन कसं करायचं ते पण सांगते. त्यानंतर हा जो मधला कालावधी आता गुरुवारी तुम्ही सुरुवात केली, शुक्रवारी तुम्ही काय करणार? शुक्रवारी सेम तुम्हाला तसंच करायचे. तुम्ही मांडणी गुरुवारीच उचलली संध्याकाळी तरी चालेल किंवा शुक्रवारी सकाळी उचलली तरी चालेल, ती जी मांडणी केलेली असेल ती. मला तर वैयक्तिक सांगू, आम्ही दुसऱ्या दिवशी शुक्रवारीच उचलतो. तर तुम्हाला जसं जमेल तसं करा. त्याच्यानंतर तुम्हाला शुक्रवारी काय करायचे? सेम आपला जो देवारा आहे, देवाऱ्याच्या समोर बसायचे. एक आसन घ्यायचं, संकल्प तुम्ही सोडलेला आहे. अगरबत्ती तशीच लावायची. तशीच एक प्लेट घ्यायची. प्लेटच्या
समोर जे श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणायचा आहे. शुक्रवारी पण तसंच करायचं आहे. आणि मग तीच ते जी विभूती आहे, जी राख आहे, ती तुम्ही थोडी डोक्याला इथे लावायची, खायची आणि नाभीला लावायची. दादांना पण तसंच करा, म्हणजे तुमच्या मिस्टरांनाही तसंच करा. ही तुमची सेवा आहे. ही तुम्हाला 11 गुरुवार संपेसपर्यंत ही सेवा करायची. अडचण येईल तेव्हाच फक्त स्टॉप करा किंवा स्किप करा. नाहीतर सुतक किंवा सुयार आलं तर. नाहीतर वैयक्तिक तुम्ही असे कुठलेही नियम ह्या बाबतीत पाळू नका. एवढंच आहे. पण ही सेवा नक्की श्रद्धेने आणि विश्वासाने करा. ह्याचं फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे. आणि उद्यापन तुम्हाला थाटामाटात, म्हणजे अशीच मांडणी पुन्हा तुम्ही जेव्हा उद्यापन तुमची इच्छा झालेलीच असणार तेव्हा पूर्ण तुम्ही हे 2 महिने किंवा 3 महिनेही करू शकता हां. 2 महिने आणि 3 महिने हे संकल्प तुम्ही जेव्हा सोडता, तेव्हा मी दत्त महाराज हे 2 महिने करणार आहे, 3 महिने करणार आहे, पण 3 महिने पूर्ण अखंडित करायचे. पहिल्या दिवशी मांडणी, त्यानंतर पुन्हा तुम्हाला मांडणी न करता अगरबत्तीची जी सेवा आहे, ती पूर्ण 3 महिने संपेपर्यंत. आज 1 तारखेपासून सुरुवात केली, पुढची 3 महिन्याच्या 31 किंवा 30 तारखे केवढा महिना असेल तो, तेव्हा स्टॉप करायची. ही तुमची सेवा आहे. इथपर्यंतची सेवा आहे आणि ही सेवा नक्की करा. उद्यापन अशीच मांडणी करून असाच नैवेद्य दाखवून संध्याकाळी जमल्यास एक नवरा-बायको म्हणजे दाम्पत्य वगैरे बोलतात त्यांना जेवू घाला. जमल्यास 11 पोरं ह्यांना जेवू घातलं तरीही चालेल. अशा प्रकारे सेवा आहे. दत्त महाराजांच्या मंदिरात जावा. त्या दिवशी हमखास पहिल्या दिवशी जमलं तर हमखास जोडप्याने जावा. म्हणजे तुम्ही जे नवरा-बायको असाल त्यांनी जे इच्छा आहे जर तुम्हाला जमल्यास तुम्ही दोघं जावा. काही-काहींना नाही जवळ मंदिर असं असतं. त्यामुळे नाही जमलं तरी चालेल. पण जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तरी नक्की जावा. मी तर हे म्हणेन. कारण की देतेवेळी ते देतात ना, मग घेतलंय ना आपण, मग त्यांची तेवढं तरी नक्कीच करा. पण खरंच सांगते ही सेवेनी नक्की तुम्हाला प्रचिती येईलच येईल. आणि आत्ता मला एक सांगायला आवडेल. माझी एक मैत्रिणी दीप्ती म्हणून, प्रियंका ताई तुमचा मेसेज जेव्हा लाईव्हवरती ती ऐकत होती, तेव्हाचा तिने मला त्याच्यानंतर तिने पर्सनली मला येऊन कमेंट सांगितलेली, तुमच्यासाठी तिलाही बाळ राहत नव्हतं. तिच्याही लग्नाला 4 वर्ष झालेलं. हे तिच्याकडची सेवा हे तुम्हाला पोहोचवण्याचे इतरही सगळे करू शकता असं काही नाही. मला जी सेवा सांगायची होती ती मी सांगितलेली आहे. पण खूप लोकं अनुभव सांगतात, तेव्हातला अनुभव म्हणून सांगते. दीप्तीताईंनी तुम्हाला सेवा सांगितली. जमल्यास गुरुचरित्राचं पारायण 7 दिवसाचं करून बघा. तिने हा स्वतःचा अनुभव सांगितलाय. खरंच तिने केलं आणि तिला तिचं ते गुरुचरित्राचं प्रचितीचं फळही मिळालं आणि खरंच दत्त महाराजांनी तिला छान असा मुलगाही दिला. खरंच खूप छान यश म्हणून त्याचं नाव आहे. खूप खूप छान झालं त्या बाळाचं पण. आत्ताच आम्ही गेल्या महिन्यातच त्याचे फोटोशूट बघितले. खूप छान, म्हणजे खूप छान. असं बोलतात ना, की तिला खूप छान अनुभव आणि प्रचिती आली. ते तिने मला सांगितलं, की ताईंना त्या नक्की सांगत आहे. कारण की त्या दिवशी लाईव्ह तुमचं चॅट वाचलेलं तिने. तर तिने तुम्हाला सांगितलंय. आणि जर थँक बोलायचं असेल, मला माहिती आहे खूप लोकांचं असं असतं थँक तर तुम्ही ताईला बोला, दीप्ती ताईला. बाकी मी सेवा सांगण्याचा प्रयत्न केला आणि पोहोचवण्याचं कामच आहे माझं, बाकी काही नाही. आणि ही सेवा विश्वासाने करा आणि जमल्यास गुरुचरित्र नक्की वाचा 7 दिवसाचं. काही-काहींचे अनुभव असतात. आम्ही फक्त सेवा सांगतो, पण काही-काहींच्या अनुभवातल्या सेवा असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि विश्वासाने नक्की सेवा कराल. लवकरच तुम्हाला जे पाहिजे, जे भेटणारच आहे. तर पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.